नमस्कार. आज आपल्याला मसाला बनवायचा आहे. याला कच्चा मसाला बोलतात. याकरता हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी किसून. त्याकरता हे आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 कांड्या लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. कोथिंबीर आपण किती घेऊ शकतो, त्याचं काही प्रमाण नाही, जास्त असेल तेवढी चांगली. मीठ घेतलेलं आहे. हे कांदे मोठे 6 घेतलेले आहेत मी, कारण हे कसं खोबरं आपण बारीक केल्यावर जेवढं होतं तेवढं हा कांदा बारीक करून परतून झाला पाहिजे, असं त्याचं प्रमाण आहे. त्यामुळे भाजी फार चवदार होते. म्हणून मी हे 6 मोठे कांदे कापून घेतलेले आहे. हे तेल घेतलेलं आहे कांदा परतण्याकरता. हे 4 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहे. त्याची पण आपण प्युरी बनवणार आहोत. हा मसाला आपण मटकी बनवू शकतो, मूग, चवळी, वाटाणा असं तयार असेल तर आपण झटपट बनवू शकतो. मग त्याकरता आपण आता मसाला बनवायला घेऊया. आधी आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत. खोबरं आणि यातलं अर्ध मीठ बारीक करायचं. मिठाने काय होतं, मिक्सरच्या ब्लेडला धार येते आणि आपला मसालाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर 15 दिवस साधारण टिकतो. त्याकरता हे मीठ घालायचं आणि मिठामुळे खोबरे एकदम छान बारीक होतं. मग आता आधी आपण सुकं खोबरं आणि मीठ बारीक करून घेणार आहोत. हे बघा, आपलं हे खोबरं आणि मीठ बारीक झालेलं आहे. मिठामुळे एकदम छान बारीक झालेलं आहे. त्यात आता आपण हे कढीपत्ता, आलं, लसूण आणि कोथिंबीर हेही सगळं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपलं वाटून झालेलं आहे. याच्यात जराही पाणी नाही घातलेलं. असं हे हिरवं कोथिंबीर कढीपत्त्यामुळे कसं झालेलं आहे, याचा वासही छान सुटलेला आहे. आता आपल्याला कांदा बारीक करून घ्यायचा आहे, एकदम बारीक करून घ्यायचा आहे तो पण. आता आपण कांदा बारीक करणार आहोत. हे बघा, आपण हे कांदे 6 बारीक करून घेतलेले आहे, वेगवेगळे घेतले आणि टोमॅटो बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हा कांदा परतायला टाकणार आहोत. हे बघा, ही कढई तापत ठेवलेली आहे. त्यात आपण हे तेल घालायचं आहे. ही कढई मी लोखंडाची घेतलेली आहे. आपल्या शरीराला आयर्नची खूप गरज असते. त्याकरता हे कढई प्रत्येकाकडे एक हवीच मी म्हणेन. आणि त्याने रोज तरी एक पदार्थ त्यात बनवून खाल्लाच पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीराला आयर्नची कमतरता भासत नाही. आता आपलं हे तेल तापलेलं आहे. त्यात आपण हा कांदा घालायचा आहे. हा कांदा एकदम लाल होईपर्यंत परतायचा आहे. मग त्याच्यात आपण टोमॅटो घालणार आहोत. हा कांदा आता तेल सगळं खेचून घेतो. मग काय करायचं, आपण हे उरलेलं अर्ध मीठ त्यात घालायचं. म्हणजे तेल सुटून येतं आणि कांदा छान लाल होतो आणि लवकर होतो कांदा. कधीही तुम्ही कांदा परतताना त्यात मीठ घाला, तुमचा कांदा लवकर लाल होईल. हे बघा, आपला कसा छान कांदा लालसर असा परतून झालेला आहे. साधारण 7 ते 8 मिनटं लागले या कांदा परतायला. आता त्यात आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे, त्यातच घालायचा आहे टोमॅटो. तसं हे आंबट गोड हे खूप छान लागतं. हा मसाला जर वाटून तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवला तर तुमची भाजी एकदम झटपट होते. हे बघा, आपला हा कांदा परतलेला होता, त्यात आपण टोमॅटो टाकला आहे. हे आता परतून झालेला आहे. हे बघा, साधारण 4 ते 5 मिनटं लागले हा टोमॅटो त्याच्यात परतायला. कसा लाल रंग आलेला आहे. आता त्याच्यात आपण हे कोथिंबिरीचं वाटण घालायचं आहे. हे बघा, असं म्हणजे हिरवं लाल सगळं असं मिक्स एकदम छान चवदार भाजी होते याची. हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा मसाला फ्रीजमध्ये 15 दिवस राहू शकतो. आपण याच्यात मीठ पण घातलेलं आहे. कुठलीही भाजी मग आपली झटपट होते. म्हणून हे वाटण आपण तयार करून घ्यायचं आहे. तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता व पटकन भाजी बनवू शकता. ह्याच मसाल्याचा आपण मिसळपाव पण बनवू शकतो, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे.
बघा असा आपला याला कच्चा मसाला बोलतात, म्हणजे कच्चं वाटून मग आपण परतलेला आहे म्हणून याला कच्चा मसाला बोलतात. हा आता आपण काढून डब्यात भरून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचा. हे बघा हा आपला सगळा मसाला तयार झालेला आहे. सगळं आहे त्याच्यात आणि लोखंडाच्या कढईत परतल्यामुळे त्याच्यात लोह पण आलेला आहे. तुम्ही हा मसाला जरूर करून बघा. मला तुमचा फीडबॅक जरूर कळवा.